KNH News 24. कर्जत येथून कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या 16,80,000 रुपये किमतीच्या 26 गोवंशीय जनावरांची सुटका। दिनांक 12 जुलै 2025 रोजी पथक कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती घेत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की राशीन गावामध्ये आळसुंदा रोड येथे सचिन मोहन आडाव राहणार राशीन तालुका कर्जत याचे घराच्या पाठीमागील बाजूस काटवनात व हिरामन उर्फ भाऊसाहेब आडाव राहणार राशीन तालुका कर्जत याचे घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये बबलू उर्फ इरफान कुरेशी व त्याचे साथीदारांनी गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने डांबून ठेवले आहेत। पथकाने पंचासक्षम मिळालेल्या माहितीवरून नमूद ठिकाणी छापा टाकला असता घटना ठिकाणी गोवंश जातीचे जिवंत जनावरे निर्दयतेने बांधून ठेवल्याचे दिसून आल्याने घटना ठिकाणावरून 16,80,000 रुपये किमतीची एकूण 26 गोवंश जातीचे जिवंत जनावरे ताब्यात घेण्यात आली। महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करण्यास मनाई असताना कोठून तरी गोवंशीय जनावरांची खरेदी करून आणून त्यांची कत्तल करण्याच्या उद्देशाने विना अन्न पाण्याचे निर्दयतेने बांधून ठेवताना मिळून आल्याने 1. हिरामन उर्फ भाऊसाहेब आडाव पूर्ण नाव माहीत नाही राहणार राशीन तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर फरार। 2. सचिन मोहन आडाव राहणार राशीन तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर फरार। 3. बबलू उर्फ इरफान कुरेशी पूर्ण नाव माहीत नाही राहणार राशीन तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर फरार। 4. सादिक कुरेशी पूर्ण नाव माहीत नाही राहणार कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर फरार। 5. समीर कुरेशी पूर्ण नाव माहीत नाही राहणार कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर फरार यांच्या विरुद्ध कर्जत पोलीस ठाणे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 417/2025 महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम कलम 5A 5B 9 सह प्राण्यांना निर्दयतेने वागणुकीचे कलम 3-11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन हे करीत आहेत। KNH न्यूज 24 साठी राजेंद्र सूर्यवंशी अहिल्यानगर।